पहा, विंडोजचं लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे, पण तरी पण तुम्हाला विंडोज आणायची असेल तर कुठलाही एक साइड बाय प्लॅन इथं ओपन करायचा आहे साइड बाय साइड, आणि यामध्ये ह्या प्लॅन मधल्या ज्या ज्या विंडोज लागेल त्या तुम्ही तिथं घ्यायच्या आहेत. पण मेक शुअर की ज्या प्लॅन मधून तुम्ही विंडोज घेताय तिथं तुम्हाला मीटरचाच प्लॅन असला पाहिजे. तर हा प्लॅन या आधी बनवलेला आहे आणि तो मीटरचाच आहे, आणि आपण जे आता वर्क करतोय तो सुद्धा मीटरचाच आहे. तुम्ही ह्या प्लॅनवर हा वर्क करत असताना तुम्ही वाटलं तर इथं डायरेक्टली वर्क करू शकले असते मीटरचं, पण इथं लेक्चर अपार्टमेंटचं आहे आणि अपार्टमेंट सुद्धा मीटर आहे. तर त्यामुळे मी इथं वेगळं बनवतोय, कारण की इथं वेगळ्या लेअर सुद्धा आपल्याला बनवायचे आहे. तर चला पाहूया. यामध्ये इथं विंडोज घेण्यासाठी सर्वात पहिले आपण जायचं आहे नोट्सवर. इथं बेडरूमसाठी तुम्हाला W ही विंडोज दिलेली आहे, आणि सेम विंडोज आपल्याला एका नवीन प्लॅनमध्ये पाहायच्या आहेत. आणि त्या ज्या विंडोज आहे त्या सिलेक्ट करून कीबोर्डवर Ctrl+C करायचं आहे. अपार्टमेंटवर जाऊन Ctrl+V पेस्ट करायचं आहे. आणि एक्स्ट्रा जर कुठली लाईन आली तर मेक शुअर की त्याला डिलीट करा आणि सिलेक्ट करून G स्पेस करा, म्हणजेच ग्रुप सिलेक्ट करा. CO म्हणजेच कॉपी, आणि उचलून इथं इनसाइड ठेवली, आणि T स्पेस करून इथं W हे नाव सुद्धा आपण दिलेलं आहे, आणि इथं डिलीट करतोय. चला, नेक्स्ट तुम्हाला इथं विंडोज दिलेली असेल पहा 1 मीटर, जसं की W1 आणि W1 ही विंडोज इथं दिलेली आहे पहा. W1 सेम तुम्हाला AutoCAD मध्ये गेल्याच्या नंतर इथं W1 नावाची जी विंडोज आहे ती सिलेक्ट करायची आहे, कॉपी करायची आणि सेम पेस्ट करायची आहे. एक्स्ट्रा लाईन काही आल्या असतील तर त्या डिलीट करा. G स्पेस म्हणजेच ग्रुप, M स्पेस म्हणजेच मूव, उचलून इनसाइडला इथं ठेवायचं आहे पहा, इनसाइड वॉलला, आणि याचीच CO स्पेस करून कॉपी सिलेक्ट करा. RO म्हणजेच रोटेड, माहीतच आहे. जर रोटेड बराबर होत नसेल तर F8 करा, म्हणजेच 90 डिग्रीमध्ये तो रोटेड होईल. M स्पेस करा, म्हणजेच इनसाइड वॉलची ही तुम्ही विंडोज घेऊ शकता. आणि सेम विंडोज T स्पेस करून नाव द्यायचे तुम्हाला विंडो 1, आणि T स्पेस विंडो 1. ऑलराईट, थोडं या साईडला घेऊया याला. चला, ह्या टाईपच्या विंडो झालेल्या आहेत. आणि इथं किचनच्या विंडोज आहे, ऑब्विसली W4च असायला पाहिजेत. तर सेम W4 इथं विंडोज तुम्हाला घ्यायची आहे. सिलेक्ट करा, कॉपी, आणि तुमच्या अपार्टमेंट प्लॅनमध्ये आणून पेस्ट. एक्स्ट्रा जर काही लाईन आल्या तर त्या डिलीट करू शकता तुम्ही. सिलेक्ट G स्पेस म्हणजेच ग्रुप करायचं आहे तुम्हाला, आणि इथे विंडोज 2 आहेत, आणि मेक शुअर की त्याच विंडोज आहेत पहा. W1 आणि इथं विंडोज दिलेली नाही, म्हणजेच एका रूमला जर साईज दिलेली नसेल तर ड्रॉइंग रीडिंगमध्ये सेम साईज दुसरीकडे ठेवायची आहे. आणि ते ठेवण्याचं मेन रिझन म्हणजेच इथं किचन आहे, आणि किचन ओट्यावर ज्या विंडोज असतात त्या W4च असतात, हे लक्षात ठेवा. जर इथं साईज सुद्धा दिली नसेल आणि तिथं किचन ओटा ड्रॉ केलेला असेल तर लक्षात घ्या W4, जे की आधीच्या लेक्चरमध्ये याच्या साईजेस सुद्धा झालेल्या आहेत, आणि सेम तुम्हाला द्यायचे आहे. चला पाहूया. AutoCAD मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला W4 ही साईज M स्पेस म्हणजेच मूव केलंय आपण, इथं ठेवून दिलंय पहा, आणि याचीच कॉपी केली CO स्पेस, आणि याला रोटेट सुद्धा केलंय RO स्पेस रोटेट, आणि सेम M स्पेस करून याला इनसाइड इथं मूव करून टाकले पहा, आणि T स्पेस करून याला नाव सुद्धा दिले W4. ओके, तर ह्या टाईपच्या प्रॉपर आपण विंडोज घेतल्यात. आणि इथं तुम्हाला बाथच्या विंडोज सुद्धा घ्यायचे आहे. मेक शुअर नोट्समध्ये जायचे, VVV असं लिहिलेलं आहे, आणि सेम तुम्हाला AutoCAD मध्ये जाऊन ही व्हेंटिलेशनची एक विंडो तुम्हाला घ्यायची आहे पहा. ओके, सिलेक्ट Ctrl+C, आणि इथे जाऊन आपण Ctrl+V केलंय पहा. आला हा, याला रोटेट करायचं आहे, पण मेक शुअर की G स्पेस करा, ग्रुप RO म्हणजेच रोटेड, आणि M स्पेस करून इनसाइड घ्या पहा. याला आहे का इनसाइड, आणि परत कॉपी CO स्पेस कॉपी, आणि जिथं जिथं तुम्हाला विंडो इंडिकेट केलेले आहेत तिथं तुम्हाला विंडोज ह्या टाकायचे आहेत. ओके, तर सेम विंडोज की मेक शुअर की सर्व विंडोज आलेले आहेत, आणि सेम विंडोजच तुम्हाला टाकायचे आहेत जशा तुम्ही नोट्समध्ये दिलेल्या आहेत.